नमस्कार, देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे। जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी। नांदेडात आज भाजपचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार बाबूराव पाटील कोहोडीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न झाली। सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील लातूर जिल्ह्याच्या कासार बालकुंदा परिसरात वादळी वारा आणि गारपिटीसह आज जोरदार पाऊस झाला। पाऊस झाल्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, वांगीचे सुद्धा पूर्णतः नुकसान, झाडे आडवे पडली, घरांवरील पत्रे गेली उडून, ज्वारीच्या पिकाचे आणि या भागातील केशर आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान। शासनाकडून पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी। तर त्याचवेळी उस्तुरी गावामध्ये देखील आज जोरदार अवकाळी पाऊस। महायुतीच्या उमेदवार सुरेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ। कणेरीच्या मारुती मंदिरात नारळ फोडून आजपासून प्रचाराला सुरुवात। अजित पवार व एकनाथ शिंदे म्हणजे गद्दार गटाचे लीडर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची टीका। कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी इंदोर मार्केटला पसंती देत आहेत। कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी इंदोर येथे कांदा विक्रीसाठी घेऊन जात आहेत। शरद पवार यांची जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे रविवारी होणार सभा आढावा बैठक घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगाव येथे दाखल। नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने आंब्याच्या दरात घसरण। होलसेल बाजारात पूर्वी 300 ते 1200 रुपये डझनने आंबा विकला जात होता, मात्र आता 200 ते 700 रुपये डझनने आंब्याची विक्री। त्याचप्रमाणे एपीएमसी बाजारात कलिंगडाची आवक देखील घटली आहे। आवक घटल्याने दर 3 ते 4 रुपयांनी वाढले आहेत। आता बाजारात राज्यातील कलिंगड 14 ते 15 रुपये किलो तर कर्नाटकमधील कलिंगड 17 ते 18 रुपयांनी विकला जात आहे। विशेष म्हणजे उन्हाळा असूनही कलिंगड खरेदीला ग्राहकांची हवी तशी मागणी नसल्याचे दिसून येते। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।